तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची या क्षणाची बातमी, अधिवेशन जे 8 तारखेपासून सुरू होणार आहे, हिवाळी अधिवेशन नागपूर इथं, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष मागणी करणार आहे की पुणे गैरव्यवहार प्रकरण जे जी 24 तासने उघडकीस आणलं आहे त्याच्याबाबत श्वेतपत्रिका व्हाईट पेपर करावी, ही समोर आणली जावी। विरोधी पक्ष याच्याबाबत पूर्णपणे आक्रमक झालेला आपल्याला बघायला मिळतोय। विधिमंडळ अधिवेशनामध्ये विरोधक या मुद्द्यावरती आवाज उठवणार आहेत, त्यासोबतच जमीन गैरव्यवहार प्रकरणाची श्वेतपत्रिकेची मागणी करणार आहेत, असं थोड्या वेळापूर्वी सचिन अहिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते यांनी ही मागणी केलेली आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याची चौकशी केली जावी अशी मागणी विरोधक करणार आहेत। ही माहिती थोड्याच वेळापूर्वी जी 24 तासवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर यांनी ही माहिती जी 24 तासला थोड्याच वेळापूर्वी दिलेली आहे। आता फक्त जमिनीवरच नाही तर अधिवेशनात देखील हा मुद्दा आपल्याला कुठेतरी उचलला जाणार आहे हे दिसत आहेत आणि याच्यावरती विरोधक नक्कीच आक्रमक होतील अशी अपेक्षा करूया, कारण एक माध्यम म्हणून, एक जबाबदार माध्यम म्हणून जी 24 तासने काम केलंय समोर आणण्याचं, पण आता पुढची जबाबदारी ही त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आहे जिथे याचा आवाज उचललं जाणं गरजेचं आहे। मनशी आणि गोविंद माझ्यासोबत दोघंही आहेत। मनशी, मगाशी तुम्ही बोलत होतात आपल्यासोबत जेव्हा सचिन अहिर जोडले गेले त्याच्या आधी विरोधी पक्ष अत्यंत आक्रमक होणार आहे, याच्याविषयी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार आहे। याच्याविषयी अजून अधिक काही माहिती आपल्याकडे मिळते? अजून विरोधी पक्ष बाकीच्या पक्षांचं काय म्हणणं आहे? राष्ट्रवादी किंवा मवियाचे इतर घटक पक्ष याच्याविषयी काय करणार आहेत? काय माहिती कळते? जेव्हा ही बातमी जी 24 तासने दाखवली तेव्हाच विरोधी पक्षांनी यावर आवाज उठवायचा, तोही अधिवेशनात उठवायचा हे निश्चित केलेलं होतं। अगदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी तर प्रत्यक्ष समोर येऊन आरोप केलेलेच होते आणि याविषयीच्या कारवाईची देखील मागणी केलेली होती। श्वेतपत्रिका जारी करा अशी मागणी तर करण्यात येतेच आहे, मात्र सोबतच पार्थ पवारांचं पुढे काय, हा एक मोठा प्रश्न अर्थातच जसा आपल्याला आहे तसा तो विरोधकांनाही आहे आणि विरोधक त्याचाच पाठपुरावा येणाऱ्या अधिवेशनात करतील आणि अजित पवारांना घेरतील यात आता कोणतीही शंका उरलेली नाहीये। कारण शीतल तेजवानींची अटक ही एक पाऊल प्रशासनाने जे पुढे टाकलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं, कारण बुडत्याचा पाय खोलात असं आपण म्हणतो। त्याच्यामुळे आता इथून पुढे शीतल तेजवानी नंतर लक्ष नेमकं कोण असणार आहे पोलीस प्रशासनाचं हे बघणं महत्त्वाचं आहे। अर्थात हे लक्ष नाही आहे, कारण ही कारवाईची एक स्टेप आहे, ही एक भूमिका आहे। त्याच्यामुळे शीतल तेजवानी नंतरची कारवाई कोणावर होणार याचं उत्तर निश्चितपणे विरोधकांकडनं मागितलं जाणार। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि इतकंच नाही त्यामध्ये ज्या वेळेस दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई होईल, कुठेही कसूर केली जाणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं होतं। त्याच्यामुळे अजित पवारांच्या भोवती आता विरोधक निश्चितपणे फास आवळणार का? येत्या अधिवेशनामध्ये अजित पवारांना प्रत्यक्ष हे सवाल केले जाणार का? सभागृहात अजित पवारांकडून उत्तर मागितली जाणार का? हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण शीतल तेजवानी यांचा जो व्यवहार अमेडिया कंपनीशी झालेला आहे त्यामध्ये सर्वात मोठे पार्टनर पार्थ पवार आहेत। त्याच्यामुळे त्याविषयी निश्चितपणे अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित होणार। यापूर्वी काँग्रेसने देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे। इतकंच नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। जरी सुप्रिया सुळे म्हटल्या असल्यात की मी पार्थ पवारशी बोलले होते, आपला काही संबंध नाही, अगदी आत्या म्हणून बोलले होते असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र असं असलं तरी सुद्धा विरोधक म्हणून सभागृहात घेण्याची जी भूमिका आहे ती निश्चितपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्यांमधले जे सहभागी घटक पक्ष आहेत त्यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीने जर असा कुठला घोटाळा केला असेल, व्यवहार केलेला असेल तर विरोधक निश्चितपणे आक्रमक होणार। यामध्ये सर्वात आक्रमक सध्याच्या घडीला आपण काँग्रेसला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला बघतो आहोत। सचिन अहिरांनी तर बोलून दाखवलेलंच आहे की अधिवेशनात आपण याविषयीचा आवाज उठवणार। इतकंच नाही तर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या बाबतीत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्याच्यामुळे येणारं अधिवेशन हे नागपूरमधलं अधिवेशन अगदी गुलाबी थंडीतलं असलं तरी सुद्धा ते सत्ताधाऱ्यांना विशेषतः अजित पवारांना घाम फोडणारं असेल का? आणि ते सुद्धा जी 24 तासने जो मुद्दा उचलून धरलेला आहे, जो समोर प्रकाशात आणलेला आहे त्या मुद्द्यामुळे घाम फोडणारं असेल का हे बघणं आता अधिवेशनात महत्त्वाचं आहे। नक्कीच अजित पवारांच्या बाबत आता काय भूमिका घेतोय विरोधी पक्ष हे बघणं गरजेचं आहे।